श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज वार आहे सोमवार, दिनांक आहे 26 मे 2025 आणि आज आलेली आहे सोमवती अमावस्या. अमावस्या ही तिथी प्रत्येक महिन्यामध्ये येते, परंतु प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. सोमवती अमावस्या ही यावेळेस 26 मे 2025 रोजी दुपारी 12:11 सुरू होणार आहे आणि ती समाप्ती जी आहे तर ती 27 मे रोजी मंगळवारी सकाळी 8:30 वाजता होणार आहे. त्यामुळे ही जी अमावस्या आहे तर ती सोमवारी साजरी करण्यात येणार आहे, म्हणजेच आज साजरी करण्यात येणार आहे. सोमवती अमावस्या ही खूप विशेष मानली जाते. या दिवशी पूजा आणि स्नान करण्याचं महत्त्व आहे. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. तसेच सुवासिनी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रतसुद्धा करतात. त्याचबरोबर या दिवशी पवित्र नदीत स्नान केल्याने पुण्य मिळते असं मानलं जातं. अमावस्येच्या दिवशी घरामध्ये देवी देवतांची पूजा केल्यामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मकता राहते. त्यासोबतच तुमचे मानसिक आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. शास्त्रानुसार जर अमावस्या सोमवारी आली तर त्याचे महत्त्व अधिक पटीने वाढलेले असते. सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान शिव, माता पार्वती यांची पूजा केल्याने शुभ फळं प्राप्त होतात. आपल्याला भगवान शिवशंकरांच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय देखील घरामध्ये करायचे आहेत. आपल्या घराला जर कुणाची नजर लागलेली असेल, आपल्या घरातील पितृदोष, वास्तुदोष हा जर वाढलेला असेल, त्याचबरोबर आपल्या घराची प्रगती होत नसेल तर तुम्हाला एक प्रभावी उपाय करायचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. घरातून आपल्याला ही एक वस्तू उतरून टाकायची आहे. आपल्या घरावरून आपल्याला ही एक वस्तू जर तुम्ही घरातून बाहेर फेकली तर तुमच्या घराची प्रगती व्हायला सुरुवात होते आणि तुमच्या घराला लागलेली नजरबाधा असेल, नकारात्मकता असेल ती नष्ट होते. घरातील दारिद्र्य, अडचणी, संकट हे दूर होतात. घरातील शत्रूंचा त्रास देखील दूर होतो. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. तर पहा, आज आहे अमावस्या आणि अमावस्या हा दिवस अतिशय प्रभावी दिवस मानला जातो. बऱ्याच जणांना अमावस्या हा दिवस खूप वाईट दिवस वाटतो, परंतु अमावस्या दिवस हा जितका वाईट आहे तितका चांगला देखील आहे. आपण जर काही प्रभावी उपाय केले तर आपल्या घराला कुणाचीही नजर लागत नाही किंवा नकारात्मकता जी आहे तर ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. घरातील जी काही नकारात्मकता आहे ती दूर करण्यासाठी आपल्याला अमावस्येच्या दिवशी काही प्रभावी उपाय हे करावे लागतात. या दिवशी भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी सोमवती अमावस्येला शिवलिंगावरती तुम्हाला गंगाजल, बिल्वपत्र अर्पण करायचे आहे. हा उपाय केल्याने तुम्हाला पैसे आणि धनाशी संबंधित ज्या समस्या आहेत त्यापासून आराम मिळतो. त्याचबरोबर या दिवशी काळे तीळ हे दान करायचे आहेत. जर तुम्हाला शक्य असेल तितके तुम्ही काळे तीळ या दिवशी गरजू व्यक्तींना दान करायचे आहेत. यामुळे पूर्वजांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. त्याचबरोबर सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला, त्याच्या मुळाशी तुम्हाला पाणी अर्पण करायचं आहे. त्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ मिक्स करायचे आहेत, थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे आणि हे सर्व गोष्टी पिंपळाच्या झाडाला तुम्हाला अर्पण करायचे आहे. पिंपळाचे झाड हे त्रिदेवांचे निवासस्थान मानले जाते. पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी पाणी ओतल्याने ब्रह्म, विष्णू, महेश प्रसन्न होतात आणि तुम्हाला तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद देखील प्राप्त होतात. सर्व दुःख दूर होऊन जातात. तसेच या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्यासाठी पूजा, श्राद्ध आणि पिंडदान केले जाते. या दिवशी दान धर्म करणे, शिव मंदिरात जाऊन भगवान शिवांची पूजा करणे, तुळशीची पूजा करणे अतिशय शुभ मानले जाते. गरीब आणि गरजूमंत व्यक्तींना अन्न, वस्त्र इत्यादी दान करणे सुद्धा चांगले मानले जाते. तसेच तुम्हाला आपल्या घरातून ही एक वस्तू घराच्या बाहेर फेकायची आहे. आता बघा, आपल्याला हा उपाय करण्यापूर्वी संध्याकाळी तुमच्या घरामध्ये देवासमोर तुम्हाला एक दिवा, अगरबत्ती, धूप प्रज्वलित करायचे आहे.
तुमच्या मुख्य दरवाजामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्याचबरोबर तुळशीपाशी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर हा प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे, तुम्हाला खडे मीठ घ्यायचं आहे. आता खडे मीठ जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बारीक मीठ घेतलं तरी चालेल. हा जो उपाय आहे ना, तो हा उपाय संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला करता येणार आहे. परंतु तुमच्याकडे जर वेळ असेल तर 6 ते 9 या वेळेमध्ये हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर रात्री 12पर्यंत तुम्ही हा उपाय संध्याकाळी 6 वाजल्यापासून करू शकता, काहीच हरकत नाही. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं खडे मीठ घ्यायचं आहे. अगदी चिमूटभर घेतलं तरी चालेल. खडे मीठ नसेल तर बारीक मीठ घ्या. त्याचबरोबर तुम्हाला घ्यायचे आहेत थोडेसे काळे तीळ. तर पहा, अमावस्येच्या दिवशी काळ्या तिळांना विशेष महत्त्व आहे. या दिवशी जर आपण काळे तीळ, मूठभर काळे तीळ हे वाहत्या पाण्यामध्ये जर प्रवाहित केले तर आपल्या जीवनामध्ये जे काही अडलेली कामं आहेत तर ती पूर्ण व्हायला सुरुवात होते. तसेच चिमूटभर तुम्हाला पिवळी मोहरी जी आहे तर ती हातामध्ये घ्यायची आहे. तुम्हाला माहीतच असेल की पिवळ्या मोहरीचे भरपूर तांत्रिक उपाय हे केले जातात आणि अमावस्येच्या दिवशी पिवळ्या मोहरीला विशेष महत्त्व दिलं जातं. घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय महत्त्वाची वस्तू आहे. तर ह्या 3 वस्तू तुम्हाला हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि ह्या 3ही वस्तू तुम्हाला तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून डोक्यापासून तर खाली पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत. आता घरामध्ये लहान मुलं असतील, खूप चिडचिडेपणा करतात, हट्टीपणा करतात, ऐकत नाही, त्यांना कोणाची नजर लागली आहे, तर अशा मुलांवरून तुम्हाला ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत. आणि प्रत्येकासाठी वेगवेगळ्या वस्तू घ्यायची गरज नाही. एकच वस्तू तुम्हाला प्रत्येकावरून उतरवायच्या आहेत. आता घरामध्ये काही आजारी व्यक्ती असतात, सतत आजारी पडतात, त्यांना कितीही दवाखाने केले तरी त्यांचे आजारपण दूर होत नाही. तर अशा व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला ह्या वस्तू 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत. घरात कर्ते पुरुष असतात, त्यांची कोणतीही महत्त्वाची कामे पूर्ण होत नाही किंवा त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांना प्रगती होत नाही, अशा व्यक्तींवरून सुद्धा तुम्हाला ह्या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत. अगदी स्वतःवरून देखील तुम्हाला ह्या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत. यानंतर तुम्हाला ह्या वस्तू संपूर्ण घरामध्ये फिरवायच्या आहेत, संपूर्ण घरातील भिंतींना टच करायच्या आहेत. त्यानंतर त्या वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजामध्ये जायचं आहे. मुख्य दरवाजावरून सुद्धा ह्या वस्तू वरूनपासून तर खाली उंबऱ्यापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत. उतरून घेतल्यानंतर तशाच त्या वस्तू घेऊन तुम्हाला घराच्या बाहेर जायचं आहे. आता ह्या वस्तू तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला तुम्हाला फेकून द्यायच्या आहेत. आता तुमच्या दक्षिण दिशेला जागा नसेल, कुणाचं घर असेल किंवा कुणाचं काही कपडे वगैरे वाळत असतील किंवा कुणाच्या दारामध्ये ते जात असतील किंवा तिथे टाकायला तुम्हाला जागा नसेल तर तुम्ही अशा ठिकाणी नेऊन टाका जिथे कुणी येत जात नाही. असा मोकळा प्लॉट असेल त्या ठिकाणी तुम्हाला या वस्तू फेकून द्यायच्या आहेत. असं नाही की तुम्ही दक्षिणच दिशेला फेकल्या पाहिजे, तुम्ही तुमच्या उत्तर दिशेला देखील ह्या वस्तू फेकू शकता. तर तुम्ही ह्या वस्तू फेकल्यानंतर तुम्हाला मागे वळून पाहायचं नाही. जर तुम्ही मागे वळून पाहिलं तर ती नकारात्मकता परत तुमच्याबरोबर तुमच्या घरामध्ये येते. तुम्ही त्या वस्तू फेकल्यानंतर कुठे पडल्यात, कशा पडल्यात हे अजिबात पाहायचं नाही. घरी आल्यानंतर हातपाय स्वच्छ करायचे, त्यानंतर घरामध्ये प्रवेश तुम्हाला करायचा आहे. अशा पद्धतीने हा प्रभावी उपाय करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला आज संध्याकाळी अजून एक उपाय करायचा आहे. आज सोमवती अमावस्या आहे, त्यामुळे हा दिवस तुम्हाला हातातून जाऊ द्यायचा नाही. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहे. पिवळी मोहरी एका वाटीमध्ये घेऊन तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे, आसन टाकून बसायचं आहे आणि तिथे बसल्यानंतर तुम्हाला पिवळी मोहरीची वाटी तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला 1 वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे, 1 वेळा वल्गा सुक्तमचं पठण तुम्हाला करायचं आहे आणि 108 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्राचं पठण करायचं आहे. अशा पद्धतीने ह्या ज्या सेवा आहेत तर त्या तुम्हाला त्या मोहरीवरती करायच्या आहेत. आजच्या दिवशी जी बी व्यक्ती ही जी सेवा आहे तर ती आपल्या घरामध्ये करते, त्या घरामध्ये कधीच दारिद्र्य हे राहत नाही, त्या घराची नेहमी प्रगती होते. आता ही अभिमंत्रित झालेली जी पिवळी मोहरी आहे तर ती तुम्हाला काय करायची आहे, तर ही पिवळी मोहरी घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे, थोडी थोडी टाकायची आहे आणि टाकत असताना श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे आणि प्रत्येक रूममध्ये, प्रत्येक घराच्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला ही पिवळी मोहरी टाकायची आहे. आणि ही पिवळी मोहरी जेव्हा तुम्ही घरात टाकणार आहात त्यानंतर तुम्हाला घरामध्ये झाडू लावायचा नाही, रात्रभर ती पिवळी मोहरी तशीच ठेवायची आहे
यानंतर सकाळी उठल्यानंतर तुम्हाला झाडून घेऊन ती पिवळी मोहरी घराच्या बाहेर टाकून द्यायची आहे. अशा पद्धतीने हा प्रभावी उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने सुद्धा घरातील इडापिडा, दारिद्र्य, नकारात्मकता, वाईट शक्ती, नजरबाधा यासारख्या गोष्टी नष्ट होतात आणि घराची प्रगती व्हायला सुरुवात होते. घरात अखंड लक्ष्मी नांदते, पितृदोष देखील नष्ट होऊन जातो. इतका हा प्रभावशाली उपाय आहे. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.